हरी जय राम कृष्ण तो हा
जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम साठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टाहास साठी केला होता अट्टाहास यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया नावा कृष्णेची वाटे झाले आवेचाचे वाटे झाले आवेचाचे वाटे झाले आवेचाचे मंगळाचे तेने गुण नाम मंगळाचे तेने गुण नाम मंगळाचे तेने गुण निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची म्हणे मुक्ती परनिली नो तुकाने मुक्ती पडले तुकाने मुक्ती पडले आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या कुंडलिया धावा कृष्णेची या कुंडलिया धावा कृष्णेची या गोपाल कुमार हरे गोपाल कुमार 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 याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी
कुंटलिया धावा तृष्णेची कुंटलिया धावा तृष्णेची आतानीच पावलो विसावा आतानीच पावलो विसावा विठ्ठला 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 विठ्ठला
याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. विठाला विठ्ठला 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 यदक्षरमनाख्येयम् आनंदम मज केवलम, श्रीमानिवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांसी. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा साधा सोपा सरळ, बहुतेक वेळा कीर्तनाला घेतल्या जाणारा आणि बहुतेक भाविक मंडळीच्या मुखपाठ असलेला, पण अर्थदृष्ट्या अत्यंत गोड असलेला 4 चरणाचा तुकोबारायचा अभंग आहे. अभंगावर विस्तारानं बोलण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. कैलासवासी पांडुरंग नारायणजी केदार दादांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं समस्त केदार परिवार, दादांचे मुलं मुली नातवंड, सगळा त्यांचा परिवार, केदार परिवाराचे सर्व नातेवाईक, त्यांचे स्नेहीजन, भाविक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये दादांना वर्षश्राद्धाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी, आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांचं पुण्यस्मरण घडावं यासाठी हा कीर्तन आणि अन्नदानाचा अट्टाहास आहे. विठाला विठ्ठला 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 उपस्थित मृदंगाचार्य लाड महाराज आहेत, गायनाचार्य चिंतामणी महाराज, काळे महाराज, शेळके महाराज, गावातील सर्व हरिभक्तीपरायण भजनी मंडळ, बाहेरगावून आलेली सर्व पाहुणे मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वर्षश्राद्धाचा सोहळा योगायोगानं आज ज्यांनी आपल्या गावामध्ये एकूण एक मंदिराच्या निर्मितीसाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं, स्वतःचं आयुष्य आपल्या गावासाठी खर्ची घातलं, प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराजांचं 30वं पुण्यस्मरण सुद्धा आहे. फार योग आहे. म्हणजे दादांचं वर्षश्राद्धाचा विशेष कसा आहे बघा. आता वर्षानुवर्ष पोरांना साधं गणित आहे. आपल्या दादांचं वर्षश्राद्ध कधी आहे? ज्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आहे. म्हणजे स्वामींच्या उत्सवाला आलं आणि इथं काही सेवा केली की ती स्वामीचीही सेवा झाली आणि वडिलाचीही सेवा झाली. असा एकतर द्वादशीचा पर्व काळ आहे. द्वादशीच्या पर्व काळावर स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी दादांनी मागच्या वर्षी देह ठेवला. कोण किती दिवस जगला याला महत्त्व नाही, काय करून जगाचा निरोप घेतला याला महत्त्व आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. स्वामींचं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये. फक्त जन्म, नाहीतर सगळी कर्मभूमी आपलं गाव आणि थोडासा संपर्क चाळीसगाव तालुक्यामध्ये, नाहीतर उभं आयुष्य त्यांनी आपल्या गावासाठी खर्ची घातलं. आईचं मंदिर उभा केलं, जवळजवळ पांडुरंगाच्या मंदिराच्या फरशीपर्यंत काम आणून ठेवलं आणि 30 वर्षापूर्वी गावासह जगाचा निरोप घेतला. पण अध्यात्माच्या भाषेत बोलायचं ठरलं तर स्वामींनी देह जरी 30 वर्षापूर्वी ठेवला असला तरी स्वामी तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देण्याकरता चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत दोडीमध्ये बसून राहणार आहेत. त्यांची सेवा घडलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्या कर्मानुरूप पुढचा प्रवास ठरवायचा आहे. 3च ठिकाणी जाता येणार आहे आपल्याला, 4थं ठिकाण नाही. आपल्याला मिळाली तर मुक्ती, नाही मिळाली मुक्ती तर सद्गती, आणि मुक्ती सद्गतीतून हुकलं तर नाईलाजानं होणार आहे ती दुर्गती. आपली दुर्गती तरी होणार आहे, आपली सद्गती तरी होणार आहे, नाही तर आपल्याला मुक्ती तरी मिळणार आहे. मग तिन्हीसाठी काय काय करायचं, दुर्गतीसाठी काय करायचं हेही सांगावं लागेल.
ज्याला दुर्गतीच करून घ्यायची आहे त्यानं आई वडिलाची सेवा करायची नाही, त्यानं मंदिरात कधी यायचं नाही. आमच्यासारखे महाराज दिसले तर 2 शिव्या दिल्याशिवाय राहायचं नाही. हे बरोबर दुर्गतीची वाट होऊन जाते. भजन्या दिसला की त्याला टाळकुट्या म्हणावं, मृदंग वादकाला खोड्या म्हणावं, मृदुंग्या म्हणावं. टीका टिप्पणी निंदा नालस्ती केली की त्याची वाट ठरलेलीच आहे. ती दुर्गतीचीच वाट आहे, ती नरकाचीच वाट आहे. ज्याला आपली दुर्गती करून घ्यायची आहे त्यानं आपल्या आहारात बदलच करू नये. रविवारच्या ऐवजी दररोज 7 दिवस घेतलं तरी अडचण नाही, मग त्याची दुर्गती ठरलेलीच आहे. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, पातके करिता पुढे आहे पुसता, काय जाब देता होसील त्यासी. किंवा विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. शास्त्रानं जे करू नये म्हणून सांगितलंय, संतांनी जे करू नये म्हणून सांगितलंय, ते जर आपल्याकडून वारंवार होत असेल तर आपली दुर्गती आपण स्वतः सुद्धा थोपवू शकणार नाही. विठाला विठ्ठला 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 खंती ते न करा होणे गाडव पुतरा, होणे गाडव पुतरा, होणे गाडव पुतरा. होणे गाढव कुत्र. आपण आता इथं आलोय, हे मागचं काहीतरी घेऊनच आलो ना. अगा कर्मी जै उरावे तैतेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आणि पुढं जर कुठं जायचं असेल तर इथं चांगलं करावं लागेल. स्वे स्वे कर्मण्य भिरतस संसिद्धीम लभते नरहा. आपलं कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म चांगलं करावं. बऱ्याच वेळेला लोकांचा असा गैरसमज आहे, चांगलं म्हणजे फक्त कीर्तनच करावं, भजनच करावं, असं नाही. कीर्तन भजन न करताही चांगलं वागता येतं. बरेच जण कीर्तन करून सुद्धा नरकालाच जाणार आहेत आणि बरेच सज्जन कीर्तन न करता सुद्धा वैकुंठाला जाणार आहेत. 2 गोड वाक्य सांगू का? माळ घालून बदमासपणा करणारापेक्षा माळ न घालता चांगले वागणारे परवडले. याचा अर्थ तुम्ही घालू नये असं नाही याच्यात 2 उपदेश घ्यायचे. ज्यांनी माळ घातली आहे त्यांनी चांगलं वागायचं, आणि जे जे चांगले वागतात त्या सर्वांनी माळ घालायची. माळ घातली त्यानं चांगलं वागावं, आणि चांगलं वागणाऱ्यांनी माळी घालाव्यात, म्हणजे दोन्ही बाजू सोयीच्या होतील. हे पहा, गावासाठी चांगलं काम केलं परमार्थच आहे. समाजाचं भलं करण्यासाठी आपण काहीतरी केलं परमार्थच आहे. एखाद्या गरीब वस्तीतल्या शाळेमध्ये जाऊन वह्या पुस्तक पेन वाटला परमार्थच आहे. एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळीचे फराळाचं नियोजन केलं, त्यांच्या मुखात 4 गोड घास घातले, दिवाळीच आहे. कपडा नसलेल्याला आपल्या हातानं एखादं वस्त्र दिलं परमार्थच आहे. अन्न नसलेल्याच्या मुखामध्ये 4 घास घातले परमार्थच आहे. एखाद्या गरीब वस्तीमध्ये जाऊन त्या गरीबाच्या घरची चूल पेटवली तर परमार्थच आहे. परमार्थ करून घर पेटवण्यापेक्षा परमार्थ न करता गरीबाच्या चुली पेटवणारे परमार्थिकापेक्षा मोठे परमार्थिक आहेत. जे का रंजले
दास त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जाण. परमार्थ कधी सुरू होईल सांगता येत नाही. एखाद्याचा अगदी शेवटच्या काळात सुरू होतो. बऱ्याच जणांची सुरुवात चांगली झाली आहे पण शेवट भयानक झालाय. बऱ्याच जणांची सुरुवात भयानक झाली पण शेवट चांगला झाला. बऱ्याच जणांची सुरुवातही चांगली झाली शेवटही चांगला झाला. आणि काही जणांची सुरुवातही वाईट झाली शेवटही वाईट झाला. देवधर्म सांगी पडिले देव धर्म साधे पडिले विषय गोंधळ घालत विषय गोंधळ घालत विषय गोंधळा विषय गोंधळा घालत देव धर्मासाठी पडिले सका विषय गोंधळ घालत विषय गोंधळ घालत विषय गोंधळ घालत देवधर्मासाठी पडिले सकल विषयी गोंधळ घालत विषयी गोंधळ घालत विषयी गोंधळ घालत दुर्जन लोकांचं काय. देव धर्म सांदी पडिले विषयी गोंधळ गाजत असे. जीवनच त्याचं वाईट मार्गात गेलं. त्याचं वर्णनही आपल्या वाणीनं करू नये. माऊली म्हणतात वाया वाढविता वाणी शिने लहन हे असो वायाने कायसी मूर्खांची बोलणी. वर्णनच आपल्या वाणीनं करावं. ऐके जेथ वाचा विसावे ते साधू कथा. साधूचं वर्णन करावं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुरुवात चांगली शेवट चांगला. काही घराणे आहेत आपल्या संप्रदायात. जगद्गुरु तुकोबारायाचं घराणं आहे. 16वे वंशज काम करतात. आता बाळासाहेब महाराज आहेत, बापूसाहेब महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, कान्होबा महाराज आहेत. हे मोरे घराणं जवळजवळ 350 वर्ष होऊन गेले. या घराण्याला लोटांगणच आहे. पैठणचं घराणं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांपासून आज योगीराज महाराज आहेत, विनीत महाराज आहेत, ही परंपरा समर्थपणे सांभाळली. वास्कर घराणं एक आहे संप्रदायात. माऊलीच्या दिंडीत गेलात तर पुढची 1 नंबर आणि 7 नंबर दिंडी. 2-2 हजार टाळकरी असतात महाराज. आणि टाळकऱ्याला सांगितलेलं राहतं कुठेही खा कुठेही पडा पण भजन करायला आमच्या दिंडीत या. तरी 2000 टाळकरी. आपले दिंड्यावाले महाराज जीव घालायला तयार आहेत, स्वतंत्र तंबू द्यायला तयार आहेत, आणि जमलं तर पाकिट द्यायला तयार आहेत. तरी भजन्या मिळणं मुश्किल झालं. 10 मल्लाप्पा वास्कर जगद्गुरु तुकोबारायांचा विना निळोबारायाकडे गेला. निळोबारायाचा विना शंकर स्वामी शिवूरकर यांच्याकडे गेला. शिवूरकरांचा विना मल्लाप्पा वास्करांकडे आला. म्हणजे तुकोबारायाचा विना. आणि मल्लाप्पा वास्करापासून आत्ता 10वी पिढी आहे. 8व्या पिढीमध्ये तात्यासाहेब महाराज वास्कर झाले. 9व्या पिढीमध्ये श्री गुरु निवृत्ती वास्कर दादा जस साहेब. आणि त्याच्यानंतर आता गोपाळ अण्णा वास्कर, चैतन्य महाराज वास्कर, ही 10वी पिढी आहे. सुरुवात सुंदर, शेवट सुंदर व्हायची गरज आहे का? हरिभजने हे धवळिले जगत सुखविला लाग कळी. काहीची सुंदर सुरुवात झाली पण शेवट घोटाळ्यात अडकला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे अंतीची मती साचपण उडिले गती. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी.
मला एक गोडवा सांगायचा आहे. सुरुवात बिघडली होती पण शेवट साधला होता. त्याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. तसे अनेक आहेत पण एक आपल्या डोळ्यापुढे आणू. अजामेळ भिल्लीनी तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. अजामेळ पाप रासे तो मेला वैकुंठासी नामनेला वैकुंठासी नामनेला वैकुंठासी आजाने पाप रासे नामनेला वैकुंठासी नामनेला शेवट साधला. नामे नेला वैकुंठासी. दरोडेखोर होता. वाटमाऱ्या करायचा, दरोडे टाकायचा. जुन्या काळातले दरोडेखोर ओळखता येत होते महाराज. ते काळे कपडे घालायचे आणि रात्री दरोडा टाकायचे. मी पुढे काहीच बोललो नाही. तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा. तो दरोडे टाकायचा, वाटमाऱ्या करायचा. एके दिवशी असाच दरोड्याला गेला आणि त्याच्या गावात साधू संत आले. एक 12-15 जणांची हरिभक्तांची मांदियाळी गावात गेली. संध्याकाळचे 7 वाजले. दिवसभर प्रवास झालेला, अन्न मिळालं नाही. कुठेतरी भोजनाची सोय व्हावी ही अपेक्षा. 4-5 चांडाळ चौकडी चौकात बसलेली होती. त्यांना म्हटले, बाबा आम्ही वारकरी आहोत, भजन करत करत आलोय, आम्हाला कुठं तुमच्या गावात भोजन मिळेल का असं घर सांगा. आता त्या पोरांना वाटलं बरं मजा घेऊ या वारकऱ्यांची. पोरं म्हटले, आमचं गाव विचित्र आहे, कोणालाच विचारू नका, आम्ही सांगतो त्या एकाच घरी जा, तिथं तुमची व्यवस्थित व्यवस्था होईल. आता साधू संत विश्वास. साधूसी न कळे दुर्जनाची बुद्धी. सांगा कुठे जाऊ. म्हणले सरळ जा, 2 आंब्याचं 1 चिंचेचं झाड आहे, त्याच्या बाजूला उजव्या हाताला एक घर आहे, ते आमच्या गावच्या हभप अजामिळ महाराजांचं घर आहे, तिथं जा, तुमचा योग्य पाहुणचार होईल. आणि कोणाला परत विचारू नका, गाव विचित्र आहे. महात्म्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच दारात गेले. दार वाजवलं. तो दरोड्याला गेला होता, बाई घरी होती. बाईनं दार उघडलं. साधू संत म्हणाले, दिवसभर प्रवास झालाय, आम्ही 15 जण आहोत, आपल्याकडं भोजनाची सोय होईल असं पोरांनी सांगितलं. हभप अजामिळ महाराजांचं हेच घर आहे का. बाई म्हणली, पत्ता बरोबर आहे, डिगऱ्या चुकल्यात. घर अजामिळाचंच आहे, पण ते हभप आणि महाराज नाही, हे अजामिळ दरोडेखोराचं घर आहे. तुमची फसवणूक केली पोरांनी. ठीक आहे म्हटले, असू द्या दरोडेखोराचं. आमचा एक नियम आहे, एका गावात गेल्यानंतर जो दरवाजा वाजवला त्याच घरचं अन्न आम्ही घेतो. त्या घरात जर अन्न नाही मिळालं तर भगवंताच्या दयेनं उपवास घडला म्हणतो आणि उपाशी राहतो. जीव घालायचा असेल घाला, नाहीतर आमचं तर चालूच आहे. बाई चांगली होती. ती म्हणली, बसा 1-2 तास, 2 तासात व्यवस्था करते. सगळे म्हणले, बसायचं तर भजन करा, हरिपाठ करून घ्या म्हणले, काय आपलं नित्यनेमाचं संध्या समयाला. तिनं 2 शेजारणी बोलवल्या. 1 तासाभरात सुंदर स्वयंपाक केला. साधू संतांना जेवायला घातलं. सगळं व्हायला 10-10:30 झाले. तिनं हात जोडले, सांगितलं जेवण झालं. दुसऱ्या गल्लीमध्ये मंदिर आहे, मंदिरात जा,
आणि रात्रभर तिथं विश्रांती घ्या, कारण माझा पती दरोडेखोर आहे. तो जर आला आणि त्याला जर कळलं तुम्ही माझ्या घरचं जेवलाय तर तो तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. साधू संत म्हटले जातो मंदिरामध्ये, पण आमचा दुसरा एक नियम आहे, ज्याची खावी पोळी त्याच्या दारात वाजवावी टाळी. एक 5 अभंगाचं तरी इथं भजन केल्याशिवाय आम्ही घर सोडणार नाही. अन्न फुकट कसं खायचं, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. बाई म्हणली काय करायचंय ते करा, 12:30च्या आत उरका. 12:30 नंतर आमचं कधीही येऊ शकते महाराज, आणि त्याचं ते आलं तर तुमचं भजन बंद होईल, त्याचं कीर्तन सुरू होईल. बघू म्हटले. भजनाला बसले, भजन असं रंगात आलं. महाराज हा तुम्ही सांगा, तुम्हाला जर सांगितलं ठरवून 1 तासात भजन आटोपेल का? भजन रंगल्यावर काय, असे वादक मिळाल्यावर, असे गायक असल्यावर रामकृष्ण हरीची आलापी याच्यातच 1 तास जातो. यमन आळवीत आळवीता 1 तास. पुन्हा रूपावळी पंचपदी लांबच्या गोष्टी आहेत. गवळणीपर्यंत जायला 4 तास लागतात. रंगल्यावर काय, भजन रंगात आलं. 12 वाजले, ती धावत आली, पाया पडते तुमच्या, जेवढं झालं तेवढं पुष्कळ झालं, खाल्ल्या अन्नापुरतं झालं, जा. ते म्हणले झालं, अजून 1 अभंग झाला की निघतो. 1 अभंग म्हणता म्हणता 2 वाजले. बाईनं लोटांगण घातलं, पाया पडते तुमच्या, लवकर निघा. नाही म्हणले आता 2 झाले, जायचंय कशाला, 2 गवळणी म्हणून समारोप करतो आणि काकडा सुरू करतो. बाई म्हणले आमचे मालक आले की सगळ्याला वाकडं करल, आम्ही त्याचा समाचार घेतो, तू बस म्हटले, जा आराम कर. बाईला घरात पाठवलं. 2:30-3 वाजले. धारदार कुऱ्हाड हातात, दरोडा टाकून मिळवलेला मुद्देमाल सोबत आजा मिळाला. बाईनं पाहिलं, कुऱ्हाड घेऊन भजनी मंडळावर धावणार. बाईनं पाय धरले, हे पहा भजन करत बसलेत ते काय आपल्याला शिव्या देत नाहीत, त्यांचं काम त्यांना करू द्या, तुम्ही घरात चला. आणि ऐकून ठेवा, दरोडेखोर जरी असला तरी बायको पुढं इलाज चालत नाही, म्हणजे आपलाच ना इलाज झालाय असं काही समजू नका. घरात गेला, बायकोला म्हणला हे बघ, ते आवाजानं मला झोप येणार नाही. त्याचं खरं आहे ना, ज्याला भजनाचा आवाज सहन होत नाही त्याला झोपच येत नाही. ती म्हणली कानात कापूस घालून झोपा, पण भजन बंद करण्याचं पाप करू नका, पहिलंच पाप भरपूर झालंय. कानात बोळे घातले, कसा तरी झोपला, झोप तरी येते का? सकाळी त्यांची काकड आरती झाली आणि हा उठला, बाहेर आला कुऱ्हाड घेऊन. बंद करता का एकेकाला संपवू म्हटलं. नाही म्हणले झालंय आता निघायचंच आहे, पण आम्ही काल तुमचं अन्न ग्रहण केलंय, तुम्ही यजमान आहात, आम्ही तुमच्याकडं प्रसाद घेतलाय, तुम्ही जोडीनं दर्शन घ्या, आम्ही आशीर्वाद देतो. हाय का? आता ह्याला म्हणायचं हात दाखवून अवलक्षण करणे. तो म्हणला व्यवस्थित पायानं चालत जायचं असेल तर मी पाया पडावा असा हट्ट धरू नका. आजवर एकही जिवंत ठेवला नाही माझ्या वाट्याला आलेला. उग बायकोनं अडवलं म्हणून वाचलात, निघा. नाही नाही म्हणले, तुम्ही दर्शन घ्या. बायको म्हणली तुम्हाला घ्यायचं नसलं तर घेऊ नका, मला घेऊ द्या. बायकोनं दर्शन घेतलं आणि म्हणे मलाच आशीर्वाद द्या, सौभाग्यवती आशीर्वाद द्या म्हणजे त्याचं आयुष्य वाढल. तिनं दर्शन घेतलं. साधू संत म्हणाले तुम्हाला काय हवं ते मागा, आज आम्ही द्यायला तयार आहे. त्यानं कुऱ्हाड घेऊन पुढं आला, म्हणला आम्हाला द्यायची तुमची पात्रता असती तर गावोगाव बोंबलत हिंडले कशाला असते. उलट रात्री चांगल्या घरी हात मारलाय मी, सोनं नाणं बऱ्यापैकी मिळालंय, तुम्हालाच वाट खर्चासाठी काय हवा असेल तर माझ्याकडं मागा, आले मोठे आशीर्वाद देणारे. साधून शब्दात गाठलं त्याला. माझ्याकडं मागा म्हटल्यावर ते म्हणले मग काय अडचण नाही, तूच आम्हाला दे. तो म्हणला सांगा काय देऊ, सोनं देऊ, पैसा देऊ, अन्नधान्य देऊ. साधू संत म्हणाले सोनं नको, पैसा नको, आम्हाला एक शब्द दे. तुझी पत्नी गर्भवती आहे, 2-3 महिन्यानं तिला मूल होणार आहे, फक्त आमची एकच इच्छा आहे, त्या लेकराचं नाव तू नारायण ठेव, एवढा शब्द आम्हाला दे.
आजामिळ म्हटला पप्याही म्हणायचंच आहे, गण्याही म्हणायचंच आहे, नाऱ्या म्हणत जाऊ. हाकच मारायची ना लेकराला. नारायण तर नारायण शब्द दिला, जा. बस साधू संतांनी घेतल्या अन्नाला, जागले, शब्द घेतला. साधू संत निघून गेले. योग्य वेळेला तिला मूलबाळ झालं. त्या लेकराचं नाव, ती म्हणाली आपण साधूला शब्द दिलाय, नाव नारायण ठेवायचं. तो म्हणला काय मला हाकच मारायची आहे, नारा म्हणत जाईल. नारायण नाव ठेवलं. नारायण एक 5 वर्षाचा झाला. जरा आता कसं असतं, एकुलते एक लेकरू, वयाच्या शेवटी झालेलं, वैसेची शेवटी एकची वे वांझोटी, मग ते मोहाचे त्रिपुटी नाचो. त्या लेकरात जीव जडला. जरा लेकरू नजरे आड गेलं की नारायणा नारायणा. अहो तो दरोडेखोर आहे, सोडा. मला सांगा कुठल्या बापाचा पोरावर जीव नाही? कुठे गेला नारायण? नारायणा हे कर, नारायणा ते कर, नारायणा असं, नारायणा तसं. 5 वर्षाचं झालं. पण पुन्हा मनात विचार आला. बाहेर लेकरू गेलं की त्याला खेळायला घेत नव्हते ना बाकीचे लेकर. हे दरोडेखोराचे आहेत, याला खेळायला घेऊ नका. त्या लेकरांचे मायबाप सांगायचे त्या नाऱ्यासोबत खेळत जाऊ नका, तो दरोडेखोराचा पोरगा आहे. हे याच्या कानावर येत होतं. आजारी पडला, मरणासन्न अवस्थेत गेला. आणि मनामध्ये सारखा विचार येऊ लागला, आजवर कोणी लेकराला आडवं आलं तर मी त्याला आडवं करायची हिंमत होती, पण मी जर उद्या मेलो तर माझ्या लेकराचं काय? आत्ताच लेकरं त्याला खेळायला घेत नाहीत, म्हणजे कुठल्या शाळेत त्याला प्रवेश मिळणार नाही, शिक्षण त्याला मिळणार नाही, समाज त्याचा स्वीकार करणार नाही, त्याला वाळ टाकल्या जाईल. माझ्या नारायणाचं कसं होईल? मरायला टेकला, डोळे भरून आलेत. पोराच्या पाठीवर हात फिरवला, गालावरून हात फिरवला आणि तोंडातून वाक्य गेलं, नारायणा मी जगत नाही बाबा, मी आता आज उद्या मरतोय, पण मला एकच चिंता सतावते, मी मेल्यावर माझ्या नारायणा तुझं कसं होईल? वाक्य काय बोलला? मी मेल्यावर नारायणा तुझं कसं होईल? आणि डोळे बंद केले. बोलला मुलासाठी, कानावर गेला आमच्या नारायणरावच्या. नारायणराव जेवत होते, ताट बाजूला सारलं. लक्ष्मी म्हटल्या कुठं? म्हणले एक भक्त काळजी करतोय माझी. जगाचं कसं होईल हा विचार करणारा नारायण, नारायणाचं कसं होईल हा विचार करणारा आजामिळे. मला त्याच्या भेटीला जाऊ दे. आई म्हणल्या तुम्ही जेवा, दूत कशाला आहेत? कामगार आहेत ना आपल्याकडं. विष्णुदूतांना बोलवलं, सांगितलं माझी काळजी करणाऱ्या आजामिळाला वैकुंठाला घेऊन या. विष्णुदूत गेले, तोपर्यंत यमदूतही गेले. यमदूत म्हणू लागले गिराईक आमचं आहे. विष्णुदूत म्हणाले गिराईक आमचं आहे. यमदूत म्हणले पासबुक चेक करा त्याचं आयुष्याचं. पुण्य म्हणजे क्रेडिट आणि पाप म्हणजे डेबिट. पाप म्हणजे काढलेली रक्कम आणि पुण्य म्हणजे जमा केलेली रक्कम. बघा त्याच्या पासबुकावर जमा काही आहे का? पानाचे पानं मारा, डेबिट 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 डेबिट. विष्णुदूत म्हणले मधले पानं बघू नका, शेवटचं पान बघा. एक मोठा चेक जमा झालाय, ज्या चेकची बरोबरी तुमचं सगळं डेबिट करू शकणार नाही. एकच मोठा चेक शेवटच्या पानावर जमाय. आणि शेवटचं पान पाहिलं, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. गीतेतला श्लोक समोर आला यमदूताच्या विष्णुदूताच्या. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यमयम वापी स्मरण भावम तेजतेंते कलेवरम. मरताना देवाचं नाव, मागचं सगळं कर्ज फिटलं आणि बॅलन्स शिल्लक दाखवू लागलं. यमदूत म्हणले गिराईक आमचं नाही, तुमचंच आहे, घेऊन जा. प्रमाण लिहिलं तुकोबारायने. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला.
सुपीक डोकं लावतील. जाऊ द्या महाराज, जिंदगीभर वाटेल तसं वागू आणि मरताना देवाचं नाव घेऊन आजामेळासारखं वैकुंठाला. आजामेळ हा नियम नाही, आजामेळ हा अपवाद आहे. नियमाला काही अपवाद असतात, तसा अपवाद अशी घटना करोडोत एखादी होत असते आणि करोडोत एखादा अजामेळ होऊ शकतो. आपलं नशीब तेवढं चांगलं नाही. आता सोपं विचारतो, वार्षिक परीक्षेमध्ये मुलाला जर 100 पैकी 100 गुण मिळवायचे असतील तर त्यानं वर्षभर काय केलं पाहिजे? क्रिकेट खेळलं पाहिजे, झोपा काढल्या पाहिजे, साधं गणित आहे. वर्षभर त्यानं अभ्यास केला पाहिजे. अगदी तसंच आहे, वर्षभर अभ्यास, वार्षिक परीक्षेत उत्तम गुण. तसं जीवनभर परमार्थाचा अभ्यास, मृत्यू नावाच्या वार्षिक परीक्षेत उत्तम गुणाने पास. विठाला साठविला हरी. आता 3 वाक्य आहे का? अगोदर साठवावा लागतो म्हणजे मरताना आठवत असतो, आणि मरताना आठवला म्हणजे त्याचा शेवट गोड होत असतो. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही राम. सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी मुखाला येण्याकरता जीवनभर साठवलं पाहिजे. आपल्याला गती पाहत होतो आपण. पहिली दुर्गती, खंती ते न करा होणे गाढव कुतरा. आपलं वागणं, मागच्या वागण्याचा अभ्यास करायचा असेल तर आताचं वागणं पाहायचं. भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. अहो, जेवण्यावर कळतं हो. काही माणसं शांत जेवतात, इतरांपेक्षा 2-5 मिनिटं जास्त लागतात जेवायला. असं शांत जेवणारं, सात्विक आहार घेणारं असेल तर समजून घ्यावं, मागच्या जन्मात हा साधू होता, ऋषी होता, एखादा महात्मा होता. काही माणसं फार जलद जेवतात, दुसऱ्याला 20 मिनिटं लागत असेल तर ह्या 12 मिनिटात जेवून मोकळं. पुन्हा ते गाई म्हशीसारखं रवंत करत असेल, पण घेताना कडबा घेतल्यासारखं दणदण घेत. शास्त्र म्हणतं ही जलद जेवण उरकणारी मंडळी मागच्या जन्मात 100% शूर असतात, क्षत्रिय असतात, योद्धे असतात. तुमच्या तिघात कोणतरी असेल तसं. आखो मी इशारा झाला तुमचा. जलद जेवतात म्हणजे पूर्वी ते मोहिमेवर जाणारे योद्धे. मागच्या जन्मातली ती सवय, लवकर उरकायचं आणि मोहीम हाती घ्यायची. मग ती आताही सवय असते, वेळेत जेवायचं, वेळेत उरकायचं. काही माणसांना मांसाहारात रुची असते. समजावं, मागच्या जन्मामध्ये हे प्रधान, सेनापती, सरदार, युद्धात मोहिमेवर जाणारे आणि जास्त काळ घराबाहेर राहावं लागणारे. त्यामुळं मग त्यांना तो मांसाहार रुचला. आपल्या वागण्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. काही लोक असे असतात महाराज, अर्ध आयुष्य जातं वडिलांच्या कमाईवर आणि अर्ध आयुष्य जातं मुलांच्या कमाईवर. याला काहीच करावं लागत नाही. बघा तुम्ही, याचं लग्न झालं 22-23व्या वर्षी, वडिलांना नोकरी आहे, पगार चांगला आहे. हा 42-45चा झाला, हा 45चा झाला आणि वडील रिटायर झाले. म्हणजे 45 पर्यंत कोणाच्या पगारावर जगला? वडिलाच्या. इकडं वडील रिटायर झाले आणि पोरगा नोकरीला लागला.
45 नंतर कोणाचा पगार आहे? म्हणजे अर्ध आयुष्य गेलं बापाच्या पैशावर आणि अर्ध आयुष्य गेलं याला काहीच करावं लागलं नाही. असा शब्द बोलू का? असा आईत खाऊ जर असेल तर समजावं मागच्या जन्मात हा लांडगा होता, या जन्मात माणूस झालाय. तुम्ही म्हणाल कशावरून? शास्त्र आहे. लांडगा स्वतःची शिकार स्वतः करत नाही. वाघ सिंह शिकार करतात आणि त्यांनी खाऊन उरलेल्या शिकारीवर हा ताव मारतो. हे वाघानं शिकार करावी, यानं उरलेलं खावं. सिंहानं शिकार करावी, यानं उरलेलं खावं. शिकार न करता जगतो तो लांडका. तसंच आहे ह्याचं. बाप नावाच्या वाघानं अर्ध आयुष्य जगवलं आणि सिंह नावाच्या पोरानं अर्ध आयुष्य जगवलं. हा लांडगा निवांत. म्हणून मला वाटतं काही भागामध्ये नवरदेवाच्या सोबत जातो तो, त्याला पण लांडगाच म्हणतात. ते पण आईतच खातो ना, नवरदेवासाठी केलेलं लांडगा खातो. काही माणसांना मांसाहार अतिप्रिय असतो. समजावं मागच्या जन्मामध्ये हे हिंस्त्र पशु होते. वाघ, सिंह, कोल्हा, कुत्रा, लांडगा, मार्जर योनी म्हणायचं. काही काही लोक महाराज राजकीय पुढाऱ्याच्या मागं पुढं पळतात. बापाचा जोडा कधी हातात घेणार नाहीत, पण साहेबाचं चप्पल 2-2 तास हातात घेऊन सांभाळल्याशिवाय राहणार नाही. असे पुढाऱ्याच्या मागं पुढं गोंडा घोळणारे दिसले, समजावं मागच्या जन्मातले हे जातीवंत. सांगू शेपूट गोंडा घोळणारे मागच्या जन्मातलं कुत्रं, पाळीव कुत्रं इकडं माणसाच्या जन्मात आलं. भोगे कळो येते. आता तुमचे भोग सांगतात तुम्ही मागं कोण होता, आणि आताच तुमचं कर्म सांगतं पुढं तुम्ही कोण होणार आहे. विठाला अभक्ष भक्षण केलं, आपे पान केलं, अकर्माचं कर्म केलं. करू नये ते केलं, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, जाऊ नये तिथं गेला. दुर्गतीपासून तुम्हाला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. ही झाली आपलं सोपं करून सांगू का? नोकरी असते ना, नोकरीमध्ये 3 गोष्टी असतात. ज्या पदावर आपण नेमणूक झाली त्या पदापेक्षा वरच्या पदावर कालांतरानं गेलो, काय म्हणायचं त्याला? इंग्रजीमध्ये प्रमोशन आणि मराठीमध्ये पदोन्नती. काही चूक झाली, भ्रष्टाचार झाला, लाच घेताना पकडल्या गेलं, मग आहे त्या पदावरून खाली ढकलल्या जातं. डिमोशन, पदावनती. पदोन्नती, पदावनती. आणि आयुष्यभर व्यवस्थित सेवा केली, पदोन्नती झाली नाही, पदावनती झाली नाही, शेवटी वयाची मर्यादा संपली, काय केल्या जातं? निवृत्त केल्या जातं, रिटायरमेंट. ऐका आता, मुक्ती म्हणजे रिटायरमेंट, सद्गती म्हणजे प्रमोशन, आणि दुर्गती म्हणजे डिमोशन. विठाला आपलं डिमोशन होता कामा नये, आपलं प्रमोशन व्हावं. प्रमोशन सांगतो तुम्हाला. उत्तम भोगीला जीवनाने उत्तम भोगेला, उत्तमाची गती हो एक पावेला, उत्तम भोगिला उत्तमाची गती तो एक पावे. आपलं कर्म जर त्या उंचीचं असेल तर आपल्याला वरच्या गतीला जाता येत. प्रमोशन, आपल्याकडून 100 यज्ञ झाले का शतमुख संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ केले
इंद्रपदापर्यंतचा प्रवास करता येतो. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगा. आपलं यज्ञादी कर्म, आता यज्ञ जुन्या काळातले वेगळे, त्याला अखंड तुपाची धार आहुतीसाठी वापरायची. आलेला याचक विनमुख नाही जाऊ द्यायचा, हाही यज्ञच आहे. आणि आपण भजन करतो तोही यज्ञच आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम पावन तिन्ही लोकी. निष्काम भावनेनं जर भजन केलं तर ते भजन सुद्धा यज्ञच आहे. असं 100 वर्ष जर करत गेलं आपल्याला वरची गती मिळेल, प्रमोशन, मृत्यूनंतर इंद्रपद, त्याच्याही वर जाता येतं. ब्रह्मकर्म जर आपल्या जीवनात झालं, 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा अनुनोहे. 100 जन्म ब्रह्मकर्म जर घडलं तर तुम्हाला ब्रह्मपदावर जाता येतं, तिथवर प्रमोशन मिळवता येतं. आता ब्रह्मकर्म म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे काय? आपला एक घोटाळा झाला महाराज. आपण फक्त आडनावावरच ठरवतो ब्राह्मण. लग्नादी क्रिया करायला असतात, सत्यनारायणादी कर्म करायला असतात, त्याला ब्राह्मण म्हणा हवं तर. ब्राह्मण कोण सांगतो भजन करा विठाला. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. ज्याला परब्रह्म कळलं त्याला ब्राह्मण म्हणायचं. लग्नविधी लावतात ते ब्राह्मण. माझं स्पष्ट म्हणणं आहे महाराज, ज्याचं आचरण शुद्ध आहे तो जन्मानं अंत्यज असला तरी वारकरी संप्रदाय त्याला ब्राह्मण मानतो. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे तो जन्मानं ब्राह्मण कुटुंबात असला तरी संप्रदायाच्या नजरेत तो अस्पर्श आहे विठाला. संप्रदाय जन्मावर नाही, संप्रदाय कर्मावर आहे. तुमचं मूल्य जन्मावर ठरणार नाही, तुमचं मूल्य कर्मावर ठरणार आहे. बघा तुम्ही, आमच्या देवानं महत्व कोण कुठं जन्माला याला दिलं नाही, त्याचं कर्म काय याला महत्व दिलं. म्हणून सजन कासाया, तो कासायाच्या घरी जन्माला, याच्याशी देवाला देणं घेणं नाही, तो माझं भजन करतोय हे महत्वाचं आहे. सोख्या मेळ्या संगे चर्म रंगू लागे. बूट पॉलिश केलं, बूट पॉलिश करणारा ज्याच्याकडे केलं त्याचा जन्म कुठे झाला पाहिलं नाही. आमच्या जनाबाईची जात अजून संप्रदायातल्याच लोकांना माहित नाही. बघा तुम्ही घरी जाऊन विचार करा, जनाबाई कुठल्या जातीत जन्माला आल्या. एक सांगू का तुम्हाला, जनाबाई जन्माला आल्या वारकरी जातीत, वाढल्या वारकरी जातीत, आणि देह ठेवला वारकरी जातीत. आणि वारकरी संप्रदायात ज्याला काम करायचंय त्यानं ह्याच भावनेनं जगावं. या जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे, त्याचं नाव आहे मानवता. जाती 2च आहेत, एक पुरुष आणि दुसरी स्त्री. आता कायद्यानं मान्यता दिली आहे म्हणून तृतीय पंथीयाला सुद्धा एक जात म्हणून बघायला अडचण नाही. मग अभंगातही वर्णन आलंय, याती भलते नारी नर. भलते म्हणजे तृतीय पंथी, नारी नर. जाती मानायच्या तर 3 माना, आणि धर्म मानायचा तर खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. भेद भेद भ्रम मंगळा, भेद भेद भ्रम मंगळा, भेद भेद भ्रम मंगळा, भेद भेद भ्रम मंगळा. विष्णुमया जग वैष्णवाचा धर्म, भेद भेद धर्म मंगळा, भेद भेद धर्म मंगळा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवाचा धर्म काय, विष्णुमय जग. भेदाभेद करत बसायचं. मला आश्चर्य वाटतं महाराज, या गादीवर उभं राहिल्यावर तरी भेद जावा. तुका म्हणे भेदाभेद गेला बाद खंडोनी. ही अवस्था इथं आल्यावर तरी व्हावी. इथं उभं राहिल्यावर फक्त 3च गोष्टी कळाव्यात महाराज. समोर बसलेले श्रोते महादेव स्वरूप आहेत,
उभे असलेले टाळकरी देव स्वरूप आहेत आणि या देव महादेवाची सेवा करण्याकरता मी उभा आहे. यांना देव मानावं, यांना महादेव मानावं. आम्हाला याच्यामधले ओळखायला येतात. हा आमदार आहे, तो खासदार आहे, तो झडपी मेंबर आहे. सामान्य माणसं आले गेले, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण आमदार आले, 5 मिनटं भजनच घेतो आम्ही आमदार तिथून इथं येईपर्यंत. म्हणजे आमचा अजून भेद गेला नाही. अरे त्या सगळ्यांना एका लाईनीत श्रोते म्हणून बघ ना. सगळे महादेव, सगळे देव. इथं आपपर वाटू नये. मला आश्चर्य वाटतं महाराज, एखादा महाराज म्हणतो तू अमुक अमुक वादक वाजवायला असेल तर मी कीर्तन करणार नाही. सुलीत घालून आणला पाहिजे महाराज. अरे तुला का वाटावं तो आमका, तो तुझं कीर्तनच वाजवणार आहे काय? तो मृदंगातून मृदंग घेऊन तुला मारायला थोडा येणार आहे? अमुक गायक म्हणायला असतील तर मी कीर्तन करणार नाही. दे सोडून. ही सगळी अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहान. माझा मुद्दा आहे ब्रह्म. परमात्म तत्व प्रत्येक चराचर सृष्टीत भरलेलं आहे हे कळावं. तो ब्राह्मण. फक्त जोशी कुलकर्णी पाठक कुळामध्ये जन्माला आला म्हणजे ब्राह्मण नाही. मी आळंदीमध्ये पत्र दिलंय महाराज, तक्रार केली एक संस्थानला. आम्ही वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून माऊलीकडे पाहतो. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेव वैष्णव मोठा. मग आता वारकऱ्याचं लक्षण आहे तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा. वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळा असली पाहिजे. मी असं पत्र दिलंय, अर्ज दिलाय संस्थानला. जर माऊली वारकरी मूळ वारकरी आहेत आणि वारकऱ्याचा धर्म आहे तुळशीमाळ धारण करा, तर आमची विनंती आहे माऊलीची पूजा करणाऱ्या प्रत्येक पुजाऱ्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. मागणी चूक आहे का माझी? द्वेष म्हणून नाही. आमच्या माऊलीची पूजा करताय तुम्ही, मग तुम्ही अहो पूजा करताना आमचे आळंदीकर वारकरी 15वा अध्याय चांगला म्हणतात. इतके वाया गेलेले बसलेत 2-4 तिथे. मग ते ब्राह्मण नाही, ते बामन. ब्राह्मण कोण? जन्मात जायते क्षुद्रहा, संस्कारात द्विज उच्यते. आईच्या पोटी 9 महिने ज्याला राहावं लागलं ते सगळे क्षुद्र आहेत. आईच्या पोटात राहिले मातेची उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. आईच्या पोटात राहिले ज्याला योनी स्पर्श झाला हे सगळे क्षुद्र आहेत. मग द्विज कधी झाला? संस्कारात द्विज उच्यते. उपनयन संस्कार आहे. जानवं परिधान करायचं, डोक्याचं केशवपन करायचं, गुरुमुखातून मंत्र घ्यायचा आणि मग अध्ययनाला आरंभ करून वेद अध्ययन, शास्त्र अध्ययन करायचं. या संस्कारानं ब्राह्मण होता येतं. आणि या पद्धतीनं संस्कारानं जे ब्राह्मण आहेत असे संस्कार संपन्न 100 जन्म झाले की त्याची गती ब्रह्मपदापर्यंत जाते. याला प्रमोशन म्हणायचं. विठाला तुमचं कर्म आणि धर्म जर त्या उंचीचा असेल ना, ज्ञानोबारायने तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली. मातृ पितृ भ्राता सर्वत्र चतुर्भुज नर होई गेले, चतुर्भुज नर होई गेले. मातृपितृ भ्राता सर्वत्र चतुर्भुज नर होई गेले, चतुर्भुज नर होई गेले. चतुर्भुज नर त्याने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठात राहता येईल आणि चतुर्भुज होता येईल. सद्गती सद्गती ह्या सद्गती आहेत. उत्तम भोगील जीवखानी. एखादा म्हणतो महाराज आता आम्हाला 100 यज्ञ होणार नाही, 100 जन्म ब्रह्मकर्म होणार नाही. समजा आमचा पुढचा जन्म जर एखाद्या कुत्र्याच्या रूपानं झाला तर, ऐका, कुत्रा जरी झाला तरी कुत्र्यात सुद्धा उत्तम योनी सांगितली. सद्गतीन दुर्गती. मोकाट फिरणारे कुत्रे, दिसल त्यानं काठी हाणावी, दिसल त्यानं दगड हाणावं, याला दुर्गती म्हणायचं.
पण मोठ्या मोठ्या श्रीमंतांनी पाळलेले कुत्रे, त्याला दुर्गती नाही, त्याला सद्गती म्हणायचं. माणसांना जे भोग पाहायला मिळत नाहीत ते भोग बऱ्याच घरच्या कुत्र्यांना वाटोळं करायला मिळतात. जी बिस्किटं गरिबाच्या लेकराला आयुष्यात पाहता आली नाही ती बिस्किटं श्रीमंताची कुत्री खातात नाही, वाटोळं करतात. गरिबाचं 4 लेकराचं कुटुंब आहे, 2 खोल्याचं घर आहे, 12 बाय 12च्या खोल्या, आणि श्रीमंताचं एकच कुत्रं, त्याचं बाथरूम 15 बाय 15चं. आहेत महाराज असे कुत्रे. 15 बाय 15च्या बाथरूममध्ये टबमध्ये आंघोळ करतात. कोण? बोला ना, बोला ना. एसीच्या खोलीमध्ये झोपतात. कोण? कुत्रे. 25-35 लाखाच्या गाडीतून फिरतात महाराज. उत्तम कुत्राच झालाय, पण उत्तमची गती तोय, उत्तम भोगील जीवखानी. मी पाहिलेला एक कुत्रा सांगतो, भजन करा विठाला. नेरुळला एक माझ्या परिचित कुटुंब आहे. चांगले 20 वर्षापासून संबंध आहेत कुटुंबाचे, जिव्हाळ्याचे. आत्ता यावर्षी, मागच्या वर्षीची दत्त जयंती डिसेंबरमध्ये झाली. माझं तुर्भ्याला कीर्तन होतं. नेरुळपासून एक 4-5 किलोमीटर तुर्भे. मग त्याला पत्रिका पाहिली, त्याने मला म्हटलं, महाराज तुर्भ्याला तुमचं कीर्तन आहे. मी म्हणलं हो आहे. मग अगोदर कुठे आहेत? मी आदल्या दिवशी पनवेलला आहे म्हणलं, नवीन पनवेलमध्ये मुक्काम तिथंच करणार आहे. तो म्हणला चांगलं आहे, मग एक काम करा, सकाळी पनवेलमध्ये नाश्ता वगैरे करा आणि माझ्याकडे या. मी 11 वाजता गाडी घेऊन येणार आहे, फॉर्च्युनर घेणार आहे नवी. आणल्याबरोबर तुम्ही पूजा करा, तुमच्या हातानं नारळ फोडा. म्हणलं काय अडचण नाही, आणि दुपारचं जेवण माझ्याकडे करू, विश्रांती करून तुर्भ्याला जाऊ. मी ठीक आहे म्हणालो. आमचा ड्रायव्हर पनवेलमध्ये थांबला, त्याचा भाऊ तिथं राहतो. मी पनवेलवरनं एकटा गेलो. त्यानं फॉर्च्युनर आणलेली, तिची पूजा वगैरे केली, नारळ फोडला, हार घातला, दुपारचं जेवण केलं, विश्रांती केली. कीर्तन 7 ते 9 होतं. 5:30ला मी म्हटलं दादा आता निघूयात आपण. ते म्हणले आता 2-2 गाड्या काय करायच्या, तुम्ही एकटेच आहे, मी एकटाच आहे, एकच गाडी घेऊ आणि माझी घेऊ नवी गाडी. आता मला काय अडचण आहे का महाराज? 50 लाखाची गाडी तो घेऊन निघत असेल तर काय अडचण नाही. म्हणलं जाऊ. मग त्याच्या गाडीमध्ये तो ड्रायव्हिंगला बसला, गाडी उभी केली. आता मला सांगा, त्याची गाडी, तो जर ड्रायव्हिंगला बसला तर मी कुठं बसलं पाहिजे? शांताराम भाऊ त्याच्या बाजूच्या सीटवर. मी तिथं बाजूच्या सीटवर जाऊन बसलो. मी बसलो तेवढ्यात त्यानं म्हणलं, महाराज 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 तुम्ही इथं नाही, तुम्ही मधल्या सीटवर. मी म्हणलं का गडे, कोणी येणार आहे? हां म्हणलं आपला राजा येणार आहे. मला वाटलं लेकरू येणार असेल, लेकरांना छंद असतो पुढच्या सीटवर बसायचं आणि काचातून समोर पाहायचं. ठीक आहे म्हटलं. मी उतरलो, दार उघडच ठेवलं आणि मधल्या सीटवर जाऊन बसलो. आता त्यांचा मुलगा येईल म्हणून मी घराकडे पाहिलं, मुलगा नाही आला. कमरे इतका उंच कुत्रा आला, टणकन उडी मारली, सीटवर बसला. साहेब म्हणले आला आमचा राजा. डॅशबोर्डवर 2 पाय ठेवले, सीटवर 2 पाय, तोंड समोर, जीभ बाहेर काढून बघू लागलं. आता ते कुत्रं गाडीत बसलं पण दरवाजा उघडा राहिला ना. आता ते दरवाजा कोणी लावायचा सांगा ना? तुमच्या मनातलंच होणार आहे. मीच उतरलो, काय करता हो? नाही उतरलो, ते दार लावलं, गाडीत बसलो. गाडी निघाल्यावर मी मनात विचार केला, बरं झालं ह्याचा राजा एकटाच निघालाय. याच्या राजाबरोबर राणी आणि 2 राजकुमार जर सोबत असते तर राणी राजकुमार मधल्या सीटवर असते आणि महाराज डिकीतच गेला असता. मला दोष त्या मालकाला द्यायचा नाही, दोष त्या कुत्र्याला द्यायचा नाही. गुण वर्णन करायचे त्याच्या प्रारब्धाचं. तो त्या सीटवर आलाय आणि महाराज मधल्या सीटवर गेलाय. त्याचं कारण तो आत्ता जरी कुत्रा असला तरी मागच्या जन्मात नक्की तो माणूस होता आणि काम चांगलं केलं म्हणून या उत्तम यवनीला तो प्राप्त झालाय. विठाला या जन्मात चांगलं वागलेलं वाया जाणार नाही. एखाद्या वेळेला मरताना वासना आली आणि त्या वासनेप्रमाणे घोड्या, कुत्र्या, मांजराचा जन्म घ्यावा लागला, पण तो
वाईट ठिकाणी नाही, चांगल्या ठिकाणी मिळणार. काही घोडे असतात महाराज. एक घोडं सांगतो तुम्हाला. वाखरीचं रिंगण सगळ्यांनी पाहिलंय. रिंगणामध्ये घोडा मिरवून जातो. मग आपण रिंगणामध्ये जाऊन काय करतो? तिथली माती कपाळाला लावतो. कशाची माती? घोड्याच्या पायाखालची माती. मी आपल्याला असं विचारतो, घोड्याच्याच पायाखालची माती पाहिजे ना तुम्हाला? मग दोडीमध्ये घोडं येतच नाही का? आज 14 तारीख आहे, शेवटची तारीख आहे. आज तर ठिकठिकाणी घोडेच घोडे आहेत. मग तुम्ही कुठल्याही घोड्याच्या पायाखालची माती घ्या आणि लावा की कपाळाला. लावाल का? का नाही लावणार? तुम्हाला पक्क माहित आहे, या घोड्यावर आपल्याच भागातलं एक येडं बसलंय. याची माती काय लावायची? त्या घोड्याची माती का? तुम्हाला खात्री आहे त्या घोड्याच्या पाठीवर माऊली बसलेली. शितोळे सरकारांची ती घोडी आहेत महाराज. वर्षभर त्या घोड्यांना काहीच काम नाही. फक्त 24 दिवस माऊलींच्या पालखीत, माऊलींच्या पादुका पाठीवर वागवायच्या. मागच्या जन्मातला तो नक्की मोठा वारकरी आहे. गुरुवारची पालखी त्यानं खांद्यावर वाहिली आहे जीवनभर. मृत्यूनंतर तो घोडा झाला आणि शितोळे सरकारांच्या घरचा घोडा झाला. म्हणून आत्ता त्याला पाठीवर माऊलींना वागवण्याची संधी मिळाली. उत्तम भोगील जीवखाणी. बैल झाला तरी, काही बैल आहेत महाराज, 5-5 लाखाचा एक बैल आहे, 10 लाखाची जोडी आहे. थोडंसं खाली जुन्नर पलच्या पलीकडे जा तुम्ही. बैल, त्या बैलगाड्यांच्या शर्यती असतात. सेकंद 11, सेकंद 12. वर्षभर त्या बैलांना काहीच काम नाही. 4 गडी ठेवलेले आहेत त्या बैलांची देखरेख करायला. बैलाची सेवा कोण करतं? 4 माणसं. एका बैलाला वर्षाकाठी 50 लाख खर्च आहे. 5 लाखाचा बैल आणि 45 लाख खर्च. रुबाबातच असतात ते बैल. का? मागच्या जन्मात त्यांनी चांगलं काम केलं, बैल झाले, पण असे रुबाबदार. मग दुसरे बैल आहेत ना. आता तुमच्याकडे ट्रॅक्टर आलं, आमच्याकडे अजून आहेत बैल. गहू वागवायला आहेत, ज्वारी वाहत आहेत, सोयाबीन वाहत आहेत, उरलं सुरलं भुईमुग वाहत आहेत. आणि कुठंच नसल तर मग नांगराला झुपतात. बैलच आहे, एक नांगराला झुपल्या जाणारा आणि दुसरा शर्यतीसाठी वापरल्या जाणारा. उत्तम भोगील जीवखानी, याला सद्गती म्हणायचं. जनावराच्या जन्माला गेला पण चांगल्या ठिकाणी गेला, सद्गती झाली. विठाला दुर्गती म्हणजे अधःपतन, सद्गती म्हणजे वरच्या जीवयोनीला आणि चांगल्या जीवखाणीला जन्माला जाणे. आणि तिसरं जन्म मरणाचा प्रश्न संपवणे. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हाच नेम आता न फिरे माघारे, आचने माता न फिरे माघारी, आचीने माता न फिरे माघारे, आचने माता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हाच नेम आता न फिरे माघारी. परत माघारी येण्याचा प्रश्न संपला. या माघारी यायचं नाही. बघा महाराज, 3 गोष्टी फेडाव्या लागतात आणि त्याच्यासाठी माघारी यावं लागतं. ऋण, वैर, हत्या. हे तो न सुटे रे भोगिता. उग सहज ऐकून ठेवा, कोणाचा रुपया सुद्धा अंगावर ठेवायचा नाही. घेतलेलं कर्ज या जन्मात नाही फेडलं तर ते फेडण्याकरता पुढच्या जन्मात जन्माला यावं लागतं. ग्रामीण भागात घडलेली गोष्ट.
एक जण आजारी पडला. शेजारच्या गावात एक दवा पाणी देणारा वैद्य होता. दुर्धर व्याधी झाली. त्याला स्वतःलाही कळू लागलं मी वाचणार नाही, घरच्यांनाही कळू लागलं वाचणार नाही, पण मरायला सोडून देता येत नाही. मग त्या वैद्याला बोलवायचं. तो वैद्य यायचा, थातूर मातूर काहीतरी औषध द्यायचा, पैसे घेऊन जायचा. थातूर मातूर औषध द्यायचा, पैसे घेऊन जायचा. करता करता हा काही बरा नाही झाला, पण तो वैद्य म्हटला एक 2 लाख रुपये द्या, याला मी आता जालीम औषध आणतो आणि ठीकच करतो. आणि 2 लाख घेऊन गेला. तो तिकडच गायब झाला. 4-8 दिवसात याचा मृत्यू झाला. 2 लाखाचं मेलेल्या रोग्याचं कर्ज राहिलं वैद्याच्या डोक्यावर. दुसरा जन्म. तो मेलेला गृहस्थ दरोडेखोर झाला. आणि हा वैद्य एक सामान्य शेतकरी झाला. उभरत्या वयात आला. एक छोट मूल पदरामध्ये. आणि जंगलातून जात असताना दरोडेखोराच्या तावडीत सापडला. दरोडेखोराकडून तो मारल्या गेला आणि त्याच्या जवळचे 4 लाख रुपये दरोडेखोरानं घेतले. एक साधू रस्त्यानं चालला होता. दरोडेखोर निघून गेला. हा मरणप्राय अवस्थेत खाली रक्तबंबाळ पडलेला. साधूला विचारलं, अहो माझा याचा काही संबंध नाही, काय माझं याचं देणं घेणं नाही. बरं माझ्याकडे 4 लाख होते, ते 4 लाख मी ह्याला दिले असते, पण यानं मला मारायला नको होतं, माझा जीव घेतला. साधू अंतर्ज्ञानी होते. साधूनं सांगितलं, बाबा वेगळं काय झालं नाही, फिट्टम फाट झालंय. मागच्या जन्मामध्ये तू वैद्य होता आणि तो रोगी होता. तू त्याचे 2 लाख घेऊन गेला असता तर काही अडचण नसती, पण त्याला जिवंत ठेवायला तू काहीतरी औषध द्यायला पाहिजे होतं, बरं करायला पाहिजे होतं. तुझ्या भरोशावर तो 2 लाख देऊन बसला, त्याचा जीव गेला. 2 प्रकारचं कर्ज तुझ्याकडे त्याचं राहिलं होतं. रक्कम रुपये 2 लाख, आणि त्यानं तुझ्यामुळं त्याचा जीव गेला होता. या जन्मात तो दरोडेखोर झाला, तू प्रवासी झाला. 2 लाखाचा मोबदला तू 4 लाख दिला, पण जीवाच्या बदल्यात तुला आज जीव द्यावा लागला. हे तो न चुके रे भोगिता विठाला. ऋण फेडल्याशिवाय मरायचं नाही. वैर महाराज तुम्ही शेवटी का होईना वैर संपवा. हे वैर शिल्लक ठेवलं की ते वैर फेडण्याकरता पुन्हा जन्म आहे. तुम्हाला रामायणातून सांगतो. वालीला प्रभू रामचंद्रांनी लपून बाण मारला, बरोबर आहे. वैर राहिलं शिल्लक. वैरत्वात वाली मारल्या गेला. प्रभूनं पुढचं कार्य केलं, पण त्याच प्रभूला ते वैर निभावण्याकरता पुन्हा कृष्ण रूपात जन्माला यावं लागलं. राम झाले कृष्ण आणि तो वाली झाला जरा नावाचा व्याध. आणि सोरटी सोमनाथच्या तिथं प्रभू 56 कोटी यादवांचा विनाश करून पायावर पाय ठेवून बसले, तेव्हा भिल्ले विंधिले शारंगधर त्याच जरा नावाच्या व्याधानं भगवान श्रीकृष्णाला बाण मारला. राम अवतारात रामानं वालीला बाण मारला. कृष्ण अवतारात त्याच वालीनं भिल्ल होऊन कृष्णाला बाण मारला. फिट्टम फाट. देवाला जर ऋण आणि हत्या चुकली नाही तर सामान्य जीवाला चुकेल ह्या भ्रमात राहायचं नाही. विठाला उग घरी जाऊन विचार करा. एक वाली मारला तर देवाला बाण पायामध्ये का होईना घुसवून घ्यावा लागला. आठवड्याला 2 कोंबडे मारणाराचं काय काय होत असेल. महिन्याला 4 बकरे कापणारांचं काय काय होत असेल. शांत डोक्यानं घरी जाऊन विचार करा.
अरे ते तुकोबारायांनी निरीक्षण केलंय, म्हणले त्याच्या मानावर सुरी फिरवताना बोट असं मागं धरतो, म्हणजे ती सुरी बोटाला लागू नये याची खबरदारी घेतो, आणि त्याच्या मात्र मानेवर चालवतो. हे पेरलेलं काय उगवल्याशिवाय राहणार नाही का? ऋण वैर हत्या, हत्या फेडावीच लागते, वैर फेडावंच लागतं, आणि कर्ज फेडावंच लागतं. हे पहा, आम्ही तुमच्याकडून नेतो ना, हे कर्जच आहे. पुढच्या जन्मात तुमच्या दारात बैलच होऊन यायचं आहे आम्हाला फेडायला. पाकिटातून नेणाऱ्यांना जर बैल होऊन फेडावं लागेल, तर देणग्याचे देणग्या गोळा करणाऱ्यांना काय होऊन फेडावं लागेल विठाला? म्हणून मुक्ती यायचं जायचं नसेल तर प्रयत्न मुक्तीसाठी करायचे. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता 4 प्रकार. वैकुंठ भुवनी घर केले सलोकता, चतुर्भुज नर होऊन ठेले स्वरूपता, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी सामिप्यता, आणि ज्ञानदेवाप्रमाणे समाधी संजीवन सायुज्य मोक्ष. 4 प्रकारची मुक्ती. दुर्गती होऊ नये, झाली तर सद्गती व्हावी, आणि सद्गतीपेक्षाही मुक्ती मिळावी. तुकोबारायाला लोकांनी विचारलं, महाराज 3 गती आहेत, मुक्ती, दुर्गती, सद्गती. तुकोबाराय म्हणले, आमची दुर्गती होण्याचा प्रश्नच नाही, आमचं कर्म त्या उंचीच आहे, आणि आम्हाला सद्गतीला जाण्याची इच्छा राहिली नाही. नको वैकुंठीचा वास आहेत या सुखानाश. अरे आम्ही वैकुंठ नाकारलं, तिथं ब्रह्मपदात आणि इंद्रपदात आम्ही काय समाधान मानू का? आणि ब्रह्म इंद्र तर आमच्यासाठी त्यांची इच्छा आहे. स्वर्गीचे अमर इहलोकीचा हा देह आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. आम्हाला माणूस सोडून दुसऱ्या जीवनीत जाण्याची पण इच्छा नाही. आम्हाला सद्गतीची गरज नाही, आम्हाला दुर्गती होणार नाही, आणि मुक्ती मिळवायची आमची इच्छा राहिली नाही. मोक्षपदे तुच्छ केली या कारण. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. तुम्ही जी मुक्ती मिळवण्याचा अट्टहास करताय, तुकोबाराय म्हणतात ती मुक्ती आम्ही नवरी म्हणून परिनिली आहे. तुका म्हणे मुक्ती परणे नवा रे, 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 तुका म्हणे मुक्ती परनिली नोवा रे, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवा रे, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवा
विठोबा रखुमा हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमा हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमा हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कुंडली कवरद हरि विठो भगवान पंढरीनाथ भगवान बाहुली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्मानंद स्वामी महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठोबा रखुमा तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी. शक्यतो हा अभंग नेहमी घेतला जातो. ऐकणाऱ्याला पहिल्याच झटक्यात वाटतंय हा अभंग तर सारखाच ऐकलाय, अभंग ऐकलाय पण चिंतन कुठं ऐकलंय. मग मी खालून त्याच्यासाठीच आलो वर. तुका म्हणे मुक्ती परिनिली. इतर कीर्तनं जाऊ द्या बापू, वर्ष श्राद्धाचे तुम्हाला 50 कीर्तनं ऐकावं लागतील. 51व्या कीर्तनात डबल ऐकायला मिळेल. 50 अभंग तुम्हाला वेगळे आणि वेगळं चिंतन. मी एकच ध्यास घेतलाय, दिंडी काढायची नाही, मठ बांधायचा नाही आणि जिल्हा गोळा करून सप्ताह करायचा नाही. फक्त कीर्तनं करायची आणि कथा करायच्या आणि उर्वरित वेळेत अभ्यास करायचा. उगं लोक हिशोब मागायला लागले. हिशोबच मागितला तर आपल्या अभ्यासाचा अवश्य मागावा. आपल्या पैशाचा कशाला मागावा लोकांनी. ती वेळच आपण येऊ द्यायची नाही. अभ्यास अभ्यास आणि अभ्यास दोनच व्यसन आहेत मला. विद्याभ्यसनम व्यसनम श्रीपाद सेवनम व्यसनम. पहिलं व्यसन आहे अभ्यासाचं आणि दुसरं व्यसन आहे कीर्तनाचं. आता मग वाजवून कीर्तन केल्यावर वाजवून दक्षिणा घ्यावी, काय अडचण आहे. प्रवास आहे, पहाटे 3ला सुरू केला मी प्रवास परळीवरनं. सिन्नरला आलो. आता प्रवास संपवून पुन्हा घरी जायचं आहे. उद्या रक्षाविधी सकाळी गावामध्ये. काल आमच्या बहिणीचं चुलत बहिणीचं देहावसन झालं आहे. काय प्रवास आहे, दगदग आहे आणि सेवा. बरं तुम्ही गाणे म्हणणाराला आणून 5-50 देत आहेत, त्यापेक्षा चिंतन सांगणाराला 25 द्यायला काय अडचण आहे. असं वाजवून घेतलेलं बरं, ह्याचा हिशोब द्यावा लागत नाही. पण जिल्ह्याचा मिळून सप्ताह केला की लोक हिशोब मागायला येणार आहे. विठाला मागणाराची काही चूकही नाही. तुम्ही गोळा तुम्ही केलंय तर त्याचा हिशोब देणं तुमचं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही द्यायला पाहिजे, दिला पाहिजे. तुम्हाला उपरनं झटकता येणार नाही, तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. तुम्ही तुमचं नाव पुढं करून गोळा केल्यावर लोक सोडतील कसं. त्यामुळे ह्या भानगडी करण्यापेक्षा सरळ परमार्थ अभ्यासावर जोर देत जावा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. ज्ञानोबारायची एक ओवी सांगतो, फार गोड ओवी. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ती नावाची लावण्यवती हातामध्ये वरमाला घेऊन उभी आहे. बरेच जण इच्छुक आहेत तिनं वरमाला माझ्या गळ्यात घालावी म्हणून. काहीचं म्हणणं आहे तिनं माळ नाही घातली तर आपण माळीत डोकं घालू, पण तिची वरमाला घालूनच घेऊ. आता ऐका, ती वरमाला घेऊन उभी आहे. कोणाचा गळा शोधते ती? ज्ञानोबारायची ओवी फार आहे. गुणकुसुमांची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षतेचा गळा दिवसित पावे. विरक्त पुरुषाचा आणि निरपेक्ष पुरुषाचा गळा ती शोधते, त्याच्या गळ्यात ती वरमाला घालणार आहे. आमच्या तुकोबारायांना वैराग्य शिरोमणी का म्हणायचं?
वारकरी संप्रदायाचा कलश का म्हणायचं, वैराग्य राग रसिक का म्हणायचं, त्याचं कारण तुका म्हणे मुक्ती परिनिली ती वैराग्यवान आणि निरपेक्ष असलेल्याच्याच गळ्यात माळ घालते. आणि तुकोबाराय म्हणतात ती आम्ही वाग्दत्त म्हणून वधू म्हणून स्वीकारलेली आहे. मग लोकांना प्रश्न पडला असेल, तुम्हाला मुक्ती नवरी मिळाली, कशाच्या जोरावर मिळाली? तुकोबाराय म्हटले काही नाही, आम्ही मागं वळून पाहिल्यावर आम्हाला आमच्या भजनाचं कौतुक वाटतं आणि त्याच्या जोरावरच तुका म्हणे मुक्ती परिणिली. हा भाव तिसऱ्याचा. कवतुक वाटे झाले जावे चाचे, 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 कवतुक वाटे झाले जावे चाचे. नाम मंगळाचे तेरे गुणे, नाम मंगळाचे तेरे गुणे, नाम मंगळाचे तेरे गुणे, आता निश्चिंते मंगळाचे नाम तेने गुणे झालिया वेचाचे कौतुक वाटे. आम्ही आजवर काय केलंय, मंगळाच्या नावाचं चिंतन केलं. त्याचा गुण काय आला, काय कुठलंही काम केलं, औषध घेतलं की त्याचा गुण आला पाहिजे. मंगळाचं नाव हे औषध आम्ही घेतलं, त्याचा गुण आम्हाला आला. काय आला? तेने गुणे झालिया वेचाचे कौतुक वाटे. आम्ही आजवर जे आयुष्य घालवलंय त्याचं आम्हालाच कौतुक वाटतंय. हे गोड वाक्य सांगू का? आपण काम असं करून जावं की त्या कामाचं काही काळानंतर आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपल्याच कामाची आपल्याला लाज वाटेल असं काम आपण करायचं नाही. हे पहा, तुम्ही लोकांना बनवू शकाल हो, पण आरशापुढं उभा राहिल्यावर स्वतःला काय बनवणार आहेत तुम्ही? तुम्ही किती पाप केलं, किती कुकृत्य केलं, किती बनवाबनवी केली, किती लोकांना झुकवलं, किती लोकांना झुलवलं, किती लोकांना फसवलं, हे तुम्ही आहेत तोपर्यंत त्यांना नाही कळलं. तुमचं तुम्हाला कळल्याशिवाय राहील का? तुमचं पाप तुमच्या मनाला माहीत असतं. ते सुफी संताचं एक फार गोड पद आहे हिंदीमध्ये. तो म्हणतो, वाईट माणूस शोधायला मी जगभर फिरलो, या गावात मिळेल का, त्या गावात मिळेल का, दिवसभर वनवन फिरलो, मला कुठेच वाईट दिसला नाही. संध्याकाळी मी आरशा पुढे येऊन उभा राहिलो आणि आरशात बघितल्यावर कळलं जगातला सगळ्यात वाईट माणूस तर इथंच आहे. बुरा देखन मै गयो बुरा मिला नहीं कोई, जब घट भिच भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई. कासया गुणदोष पाहू आणि कांचे, मज काय त्यांचे उणे असे. माझा मुद्दा आहे, आपलं काम एवढं चांगलं करायचं की म्हातारपणात जेव्हा निवांत बसून मागं वळून पाहू, त्याला सिंहावलोकन म्हणतात. मागं वळून पाहणं म्हणजे सिंहावलोकन. आपल्याच आयुष्याकडं आपण जेव्हा वळून पाहू तेव्हा आपलंच आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. अरे, हे शाळेचे 2 वर्ग बांधायचं काम आपल्या हातून झालं, मंदिराची फरशी बसवायचं काम आपल्या मार्गदर्शनात झालं, आपण वर्गणी गोळा केली. आणि शेवटच्या टप्प्यात सिमेंटाच्या 9 गोण्या कमी पडल्या होत्या, 11 गोण्या आणून ते 11 गोण्याचे पैसे आपण पठ्ठ्यानं सारले. वर्गणी संपून गेली होती, स्लॅब टाकायचा होता, स्टील येऊन पडलं होतं, खडी वाळूचा प्रश्न होता, सिमेंटची गाडी आली होती, खडी वाळूसाठी वर्गणी संपली होती. तेव्हा आपल्याकडे शिल्लक होती, आपण आपल्या पैशातून ती तरतूद केली, कोणाला सांगितलं पण नाही हे मग पदरून घातले म्हणून.
त्या मंदिराकडे बघताना काय वाटलं पाहिजे? कौतुक. अरे हे बांधायला तर आपण कुठलंही काम गाजावाजा न करता असं सहज करून जावं की त्याचं आपल्याला कौतुक वाटावं, लाज वाटू नये. हो का, आमचे चुलते राजकारणामध्ये आहेत, पंचायत समिती सदस्य वगैरे होते, भाषण फार सुंदर करतात. ते मला फार गोड वाक्य बोलले होते. त्यांनी वेगळ्या अंगाने सांगितलं. ते म्हणले, महाराज सिनेमा छोट्या बॅनरचा असला तरी चालेल, मेन हिरोचा रोल आपला असला पाहिजे. मोठ्या बॅनरचा साईड हिरो होण्यात काही मजा नाही. तुमचं कार्यक्षेत्र छोटं असू द्या, पण ते सगळं तुमच्या हातात असलं पाहिजे. तुमचं कार्यक्षेत्राचा व्याप तुम्ही वाढवला म्हणजे काही अनाधिकारी लोक तुमच्या सोबत आले, काही भ्रष्ट लोक तुमच्या सोबत आले, पाप त्यांनी केलं, हिसाब तुम्हाला द्यायची वेळ येते. मग कशाला तो मोठं बॅनर वापरायचं? छोटं कार्यक्षेत्र छोटं असू द्या, पण चांगलं असावं. मोठं असून बरबटलेलं असताना मग मागं वळून पाहिल्यावर वेदना होतील. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मागं वळून पाहतो, आम्हाला समाधान वाटतं. अभंगातलं सारांश वाक्य हे ऐका. आपण आपल्या विशिष्ट वयाच्या मर्यादेनंतर एकांतात बसू तेव्हा आपल्या जीवनाकडं आपल्याला कौतुकानं पाहता आलं पाहिजे. एवढं चांगलं आणि प्रामाणिक जगण्याचा प्रयत्न करायचा. असं प्रामाणिक जीवन पांडुरंग नारायणरावजी केदार यांच्या वाट्याला आलं. ते आपलं प्रपंच, आपला परमार्थ, आपल्या जीवनाची वाटचाल करत राहिले. त्यांचं मागच्या वर्षी स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी देहावसन झालं. आता हे सगळा परिवार ही आठवण कायम स्मरणात ठेवेल. दादा कधी गेले? स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी गेले. एक प्रकारे हा उत्सव स्वामीबरोबर त्यांचा छोटा मोठा होत राहील. या केदार परिवार आणि परिवाराचे सर्व नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीत दादांना विनम्र अभिवादन. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करून थांबायचं. एकच मिनटं. एक चांगलं मलम आलंय पहा. माझ्याकडं होतंच, आईला वापरलं मी 2-4 वर्ष. गुडघा, मान, पाठ, कंबर, कसलंही वातीचं दुखणं असू द्या, हरभऱ्या एवढं घ्या, हलक्या हातानं गुडघ्याला कमरेला चोळा. रात्री 8 वाजता चोळलं तर दुसऱ्या दिवशी रात्री 8पर्यंत अत्यंत आराम. त्याच्यात तेल आहे आणि एक 48 प्रकारची जडीबुटी आहे. त्याचा अर्क काढून ते बनवलेलं मलम आहे. आयुर्वेदिक आहे. त्वचेला त्रास देणार नाही, कुठलंही नुकसान करणार नाही, पण फायदे भरपूर आहेत. समोर गाडी उभी आहे, गाडीत मलम आहे. 200 रुपये किमतीचं आहे. ना नफा ना तोटा. तुम्ही गुगलला सर्च केलं तरी त्याची MRP तुम्हाला 200 दाखवल. ऑनलाईन मागवलं तरी मागवण्याचा वेगळा खर्च द्यावा लागेल उलट तुम्हाला. आणि 200 रुपये औषधाचे तर द्यावेच लागतील. तर ते औषध मी आईसाठी आणलं होतं. आईला बरं वाटलं, गाडीत ठेवतो, समाजापर्यंत जावं, समाजाला उपयोग व्हावा ही भावना. आणि त्याच्याबरोबर आपलं पहिलं दम्यावर चालणारं, शुगरवर चालणारं, पित्तावर, पोटाच्या आजारावर चालणारं लिक्विड 250 रुपयाचं ते आहेच आहे. ते दररोज सकाळी घ्यायचं. आपल्या गावात बऱ्याच जणांनी घेतात. फोन करून जाता येता मी देत असतो. इथं घेतात बरेच जण. ते लिक्विड आहेच आहे, पण मलम फार चांगलं आहे. मी आईला 2-4 वर्ष वापरलं. मध्ये मिळालंच नव्हतं मला 2 वर्ष. आता 2 वर्षानंतर या 2-3 महिन्यापूर्वी मला ते मिळालेत बॉक्स. 2 बॉक्स मुद्दाम मी घेऊन ठेवले. माझ्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना देतो. उपयोगाला येतं, चांगलं आहे. तुमच्यासाठी आणलं आहे, गाडीमध्ये आहे. 12 वाजेपर्यंत गाडी इथंच उभी राहणार आहे. ड्रायव्हरशी संपर्क साधून घेऊ शकता. उपस्थित सर्व भाविकांच्या वतीने दादांना विनम्र अभिवादन. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.